मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते आदत वासरू आहे आणि आज त्याचं दुसरंच मैदान आहे आणि दुसऱ्याच मैदानात आज फायनलसाठी पात्र ठरलेलं आहे आणि असं कमी बघायला भेटते आपल्याला बैलगाडी क्षेत्रात की दुसऱ्या मैदानात फायनलचा गुलाल. कारण बरेच कष्ट घ्यायला लागते त्या शर्यतीचा बैल तयार करायला आणि आज दुसऱ्या मैदानात आला आणि मालकाला यश दिलेलं आहे. कुठल्या गावचं वासरू आहे आणि वासराचं नाव सांगा. जाखणगाव रामसवाडीचं वासर आहे. वासरा नाव बिर्या. किती महिन्याचं वासरू आहे? हे वर्ष होऊन 6 महिने झालं असतं. म्हणजे 16 महिन्याचं वासरू आहे बघा मित्रांनो. आज फायनलचा गुलाल. आता एवढ्या कमी दिवसात आहे ना सहजासहजी फायनल भेटत नाही. बरीच लोक आता धडपड करतात. आता कसं आहे आमच्या घरी 2-3 बैल आहेत ती पाहणारी. मग कसं असं पैर होत नाहीत ना. मग त्यांच्या आपलं खाली हाताखाली शिकवून म्हणजे काढलेली आहे ती वासरे. ती मग आपलं पैर आपल्या ह्यानं करायचं. आता बैल बोलावला आहे तो माळशिरच आहे. ती पैरा झाला रात्री चिट्टे टाकल्या झालं नाही. ती भेटलं आज यश. मित्रांनो बघा आज नशीब चांगलं आहे म्हणायला लागत तुमचं. हो आज नशीब चांगला आहे. आता सांगतो 3 वर्ष झाले लगातार म्हणजे अड्डा चालू झालं ना तेव्हापासून म्हणजे बैल घेतली की आमची. पण असं म्हणजे माणसं पैर देत नाहीत. म्हणजे असं कुठले बैल घातला तरी असं म्हणणार बाबा एवढी द्या वायदी द्या असं तसं. आता किती दावणीला बैल आहेत सध्या? आता आपल्या 4 आहेत. चार आहेत ती 2 वासर आहेत ती आणि 2 बैल आहेत. आता एवढी बैल सांभाळत आहे तवा कुठंतरी आज ह्या वासराला गुलाल भेटलाय. हो आज म्हणजे कसं 4 वर्ष मेहनत केली तेव्हा ही आता यश वेळ. म्हणजे ती बी दुसऱ्या मैदान म्हणजे पहिल्या मैदानात पळाला कडेनं पळाला आणि 2 नंबरला उतरला आणि ते दुसऱ्या मैदानात तर राहिला. काय वाटतं आज दुसऱ्याच मैदानात यश? आता यश काय आता सांगायचं. कारण 4 वर्ष वाट बघताय. 4 वर्ष वाट बघते ह्या म्हणजे ह्या क्षणाची म्हणजे 4 वर्ष झालं वाट बघते. म्हणजे गावातली माणसं म्हणा जाती ती नुसती जितीने मार खाऊन गाठाला असं नुसतं म्हणजे आम्हाला म्हणजे हे जे उलकावून द्यास. पण आज करून दावलंय ना. आता कुठल्या खांदी पळतंय वासरू? आता उजवीनं पळावलं. दोन्ही खांदी पळतं असं काय नाही. दोन्ही खांदी पळतं फक्त उजवीनं बाहेरनं पळतं डावीनं आत. आता तुमचं डोळं भरून आले ती पाण्यानं. कारण येणं साहजिक आहे मित्रांनो. आनंद अश्रू येते आणि असा आनंद बैलगाडी क्षेत्रात मिळवण्यासाठी ना भरपूर आत्ताची पिढी धडपड करते किंवा कष्ट घेते. त्यावेळेस हो आनंद अश्रू डोळ्यातून येते. ती वासरानं लवकर इच्छा पूर्ण केली म्हणायला लागत. हो वासरानं इच्छा म्हणजे काय आम्ही 1.5 महिना झाला घेतलेला. त्यानं आज म्हणजे आमच्या दावणीला म्हणजे चांगला हिरा घडल्या का असं झालं. म्हणजे असं त्याला काढला बाहेर त्यानं म्हणजे असं की ही दिलं नाही म्हणजे नाराज केलं नाही. आज दुसऱ्या तर मैदानावर आहे. आता 1.5 महिन्यातच एवढं मोठं यश म्हणल्यानंतर पुढे ही वासरू काय करेल तुमच्या अंदाज? तुम्हाला पण कळतंय काय करेल पुढे. टॉपलाच पळणार पुढे. कारण काय होते बघा की आता तुम्ही येताय मैदानात. आता बरेच दिवस झाले तुम्ही पण येत असाल मैदानात. कारण तुम्हीही भरपूर अनुभव घेतले असतील की बाबा तुमच्या मित्राचे असतील बैल किंवा गाववाल्याची शेजार गाववाल्यांची असतील आणि गुलाल बरीच चर्चा राहते आता की बाबा आम्हाला एवढे दिवस झाले गुलाल नाही ह्या गोष्टी झाल्या आमच्या सोबत अशा आणि आज ही वासरू गुलाल करून देतो दुसऱ्या मैदानात. काय आनंदच आहे पोरासने समजा. लय दिवसापासून ह्याची वाट बघू द्या क्षणाची क्षण मिळाला. आणि आज होळी असल्यामुळे तर काय विशेष नाही. आज रंगपंचमी आमची साजरी केली आमच्या वाघाने. काय नाही पहिलवान काय सांगायचं चला आज गुलाल भेटलाय आणि बिना चपलीचं तुम्ही काय दिसताय मैदानात. आनंद आहे गुलाल भेटला त्याबद्दल. चप्पल अड्ड्यात नाहीच घालत बैल आली. चप्पल आता आम्ही लहानपणी जायचो बघाय मैदानात. जुन्या काळातली लोक असायची ती जाकी असायची किंवा जी बैलासोबत असायची ती चप्पल घालायची नाही. ती तुम्ही कोणाचा गुण घेतला की आता नवीन पिढी आहे पण बऱ्यापैकी चप्पल घालत नाही ती आणि तुम्ही पण तसंच केलेलं आहे? नाही पहिल्यापासून जर अड्डा येतो तेव्हापासून चप्पल घालतच नाही. बैल आली की चप्पल घरी ठेवायची बिना चप्पलीच. तुमच्या मते का चप्पल घालू नये? चप्पल अशी घालत नाही
आपले विठ्ठल नाना ही चप्पल घालत नाही ते त्यांचं हे ना आधार चप्पल आपण घालत नाही. म्हणजे बघा मित्रांनो, विठ्ठल नानांचा आदर्श घेतलाय त्यांनी की जुनी लोक जी ड्रायव्हर लोक असतात चप्पल घालत नव्हती, चप्पल घालायची नाही आणि आज बिना चपलीचा आला पण त्यानं पण ती सिद्ध केलं की एवढी पोरं झाडते ती. आजी असलेल्या माग हे वगैरे काय आजी मित्रांनो बघा अशी जी साथीदार आहेत ना आमच्या त्यांच्यामुळे ही चेहऱ्यावर स्माइल ह्यांची आली. आज तुम्हाला सर्व श्रेय दिलंय म्हणायला लागेल की नियोजन तुम्ही केलं आणि आज मिळालं. नियोजन केलं ना आज यश भेटलं आम्हाला. पायरा हे रात्री 9 वाजता झाला. त्यांची पण जरा चौघू चालली, यायचं का नाही यायचं नाही. त्याने म्हणलं 100% तुम्ही म्हणलं या आपली गाडी राहणार का तर राहणार म्हणलं 100%. म्हणलं कुठल्याही आपले पाहण्याला राहील तर चालेल पण म्हणलं तुम्ही या काय पण करू याच म्हणलं. त्यांनी पण आपल्या शब्दाला कर्जाला ते आले. आणि मेन वासरावर पण तुमचा विश्वास आहे. हो वासरा विश्वास आहे. वासरा दुसऱ्या मैदानात दुसऱ्या मैदानात गोल वासरा केलाय. आनंद आहे. काय पहिले मैदान झाले त्यावेळेस काय डोक्यात ठेवलेलं वासराला पहिल्या मैदानात पळताना बघितलं? पहिल्या मैदानात पळताना सर्व ओव्हरलोड जरा बैल घालायला डोक्यात होतं आणि शहाणा ओव्हरलोड पण शहाणा पण की सरळ आलं पाहिजे. नुसतंच सरळ गती लावून काय फायदा नाही. किती बोलते ती माहिती आहे. सरळच म्हटलं सरळ शहाणा बैल घालायला. ह्या बैलाचं नियोजन लावलं. हे बैल आमच्या बरोबर ओरडात पळाला एकदा ते डोक्यात ठेवून आम्ही ह्या वासराला केलं नियोजन. म्हणजे बघा मित्रांनो, नुसती कायम बोलतात समालोचक असतील किंवा आम्ही बोलत असतो की नुसती गती असून चालत नाही, शिस्त पाहिजे आणि शिस्तीचा पायरा पण केला पाहिजे. म्हणजे जर एखादं वासरू घडवायचं असेल तर शिस्त बघितली पाहिजे, स्पीड बघितली पाहिजे, बैल सगळ्या गोष्टी बघायला लागतात. हो पाहिजे 100%. आज काय गुलाल घेऊन चालला, आज होळी आणि रंगपंचमी आणि त्यानं आज आज मी तर मुंबईवरून आलोय. मुंबईला कामाला असतो. काल त्यांनी सांगितलं असा असा विषय आहे म्हणून रात्री आलोय. सकाळी 5 वाजता पोचलो इथं आणि आज वाघानं आपलं एकदम खुश करून टाकले आपल्याला. काही आज असं एकदम आनंदाला काहीच नाही म्हणजे थोडं असले झालंय. आता मुंबईत ज्यावेळेस होता, काल मुंबईत होता, आज इथं आहे. मुंबईतलं वातावरण इथं मैदानाच्या अड्ड्यावर वातावरण आहे. काय वाटलं आज? मैदानात आलं का असं काय हीच असले का असते, काय कर नाही, अन्न पाणी काय कर नाही, काय नाही असलं लयच म्हणजे हीच असले का असते. आनंद जगत असले का काय अन्न पाणी कर नाही, काय नाही नुसता नाद निघणार. आता नियोजन तुम्ही करताय म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी नियोजन करताना आखत असतील बाबा प्लॅन, बाबा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या नक्की कसं काय काय डोक्यात ठेवतं की या गोष्टी त्यावेळेस नाहीतर यश भेटत नाही लवकर? संघर्ष लय करायला लागतोय. 2 वर्ष संघर्ष केलाय. आमचा दुसरा एक बैल होता. संघर्ष लय केलाय. आता नियोजन लावतो म्हणजे परफेक्ट नियोजन लावतोय. बघूनच काय असेल ते. म्हणजे आम्हाला म्हणजे एवढा अनुभव नव्हता की ह्या क्षेत्रातला. म्हणजे अशी आमचा बैल पळत होता असं पळत नव्हता. कुठली बी बैल घेऊन गट काढायची सीमेला म्हणजे मार खायचं. पण कसं अनुभव असल्याशिवाय हे क्षेत्र नाहीतर माणसं लय गांडवाय म्हणजे ह्या क्षेत्रात लय गांडवणारी माणसं आहेत. म्हणजे आदल्या दिवशी बी गंडवू शकतात की बाबा आमचं बाबा बैल असं झालं तसं झालं आणि ती बैल दुसऱ्या पायऱ्यात पळताना दिसल्यावर आपल्याला म्हणजे वाईट वाटतं की बाबा आपण म्हणजे नक्की आपल्या बैलात काय कमी आहे का काय म्हणजे गोष्ट. पण आपल्या बैलात आपल्याला काय माहिती आहे ना आपल्या काय बैलात कमी नाही, आपण त्याची गाडी मारू शकतो. असं आहे ना. कुठली काय वेगळं पण काय आहे यात वासरात? वेगळं पण म्हणजे आम्हाला पण वाटत नव्हतं पळेल म्हणून. पहिला फेरा टाकला आम्हाला वाटत असं आवल्या घेत होता. त्याला कसं सरळ शहाणे बैल घालून नीट केला आम्हाला माहिती. मग जरा बैल चालती चांगली घालून सरळ पळवला. आज काय जाणवलं गटाला सेमीला? गट काढला तेव्हाच अंदाज आला की कुठल्या ना कुठल्या तरी फायनलला राहतोय आज. असं काय नव्हतं की फायनलचाच मानकरी पाहिजे. सेमी फायनल होता, क्वार्टर होता, मेगा होता. तिने म्हणलं कुठल्या पण राहिलं पाहिजे, गुलाल भेटला पाहिजे. कारण संघर्ष लय केला. 2 वर्ष संघर्ष केला गुलाला म्हणजे लय बेकार काम. बघा मित्रांनो, आज अपेक्षा ठेवून आलेली क्वार्टर फायनलची, पण आज त्यानं बी जिगरी केलेली आहे आणि मालकासाठी पळाला आणि फायनल घेतलेला आहे. म्हणजे आज मालक जसा अपेक्षा घेऊन येतो ना घरनं की बाबा काय ना काय पाहिजे, गुलाल फक्त कापायला लागला पाहिजे, पण त्याने ती इच्छा पूर्ण नाही त्याच्यावरची इच्छा पूर्ण केली की आज फायनलच मिळवायचा. हो फायनल मिळवायचं त्याने इच्छा पूर्ण केली. कडन पळून राहिले 7 नंबर. आम्हाला अपेक्षा पण नव्हती. आम्ही म्हटलं आता कडन आहे म्हटलं आता लागते की नाही म्हटलं कितीला उतारते म्हटलं पळाल तरी चांगलं नशीब आपलं, चांगली पळाल तरी नशीब. पण साधी करून लावलं की आज कडन पळून बी राहू शकतो आपण.
या वासराकडचा पळ बघितल्यावर कुठल्या बैलाची आठवण होती? शिव ह्याला पळताना बघितलं की मला ह्या बैलाची आठवण झाली. आता आता हे दुसरं मैदान आहे त्याच्यामुळं आता सांगता येत नाही. हळूहळू बघू आपण कुठल्या बैलागत कसं नियोजन करायचं काय. ड्रायव्हरला घ्या. आता मित्रांनो ड्रायव्हर लाजते ती या, त्यामुळे ती काय आता काय होतं माहितीये का, तुमची टीम पण चांगली आहे आणि टीम चांगली असल्यामुळं यश पण भेटतंय. टीम असल्याशिवाय यशच भेटत नाही ना. मित्रांची शेवटी पहिल्यांदा मित्रांची साथ पाहिजे. ह्या क्षेत्रात पहिल्यांदा मित्रांची साथ पाहिजे तरच हे नाद होणार. नाहीतर का एकटन एकन दोघात नाद होऊ शकत नाही. मित्रांची साथ असेल तर हे नाद काय कुठं पण होऊ शकतो आपल्याला. हारली तरी सगळे असते जिंकली तरी म्हणजे सगळे आनंदात असते पण हारल्यावर जी असते ती संघ ती असं सगळी नाही की कोण आपल्या- हार झाली म्हणून साथ सोडली. एक मैदान येते दुसरं मैदान नाही असं काय नाही. सगळे संघ सगळे असते, आमची संघ टीम असते. सगळे संघ असते. मित्रांनो बघा, मेन हे की हार असू द्या जीत असू द्या, तर सगळी जर सोबत असतील तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि आज ती त्यांच्या टीमने करून दाखवले की आज फायनलचा गुलाल मिळवलाय. आता मुलाखत बघितली की मला कॉन्टॅक्ट करायला बघते ती की बाबा वासरू कुठला आहे, आम्हाला पायरा पाहिजेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा, नंबर कोणाचा सांगायचा? 911-285-0352. तुमचं नाव सांगा आणि नंबर. अजय मधने, रामसवाडी दाखवून. नंबर सांगा. 911-285-0352. आणि पायरा कसा तुम्हाला पाहिजे ती पण सांगा. पायरा काय आपलं असं आपल्याला एक नंबर मध्ये पळायचं नाही. आपले पण त्या तोडात पळायला पाहिजे ना. आपलं अंधारात दडगे बैल घालून आपलं शनी बैल घालून आपलं गोलाला आपल्याला राहायचं बाग काय नाही. आणि मेन जी इच्छा होती ना तुमची ती आज पूर्ण केलेली. आज काय होतं माहिती आहे का, सगळ्यांना असं वाटतं की आपली चर्चा झाली पाहिजे, आपल्या वासराचं नाव झालं पाहिजे, आपल्या मालकाचं आपल्या गावचं नाव, आणि त्याने ते आज गावचं नाव राखलं. हो, राखलं की गावचं नाव राखलं. घरच्यांचं फोन आलं गाडी राहिली फायनलला म्हणून. आम्ही निम्यापर्यंत होतो तर घरच्यांचा फोन राहिली पळा. तेव्हा कळाला आम्हाला गाडी राहिली. अपेक्षा पण नव्हती की गाडी राहिली म्हणून, कारण गाडी होती 7 नंबर तासावरती आणि वासराने केलं सिद्ध काय अडचण. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की बैलाला पण मानावं लागेल. बैल खोरोची इंदापूरवरून आलाय आपल्यासाठी. बैल पण छान पळतोय, अडचण आहे. मीही अशीच शुभेच्छा करतो की जसं आज यश भेटले तसंच कायम भेटेल. धन्यवाद.